नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन कथेमध्ये. मित्रांनो, माझ्या मोठ्या भावाचं लग्न झालं. लग्न झाल्यावर तो पहिल्या रात्री त्याच्या बायकोसोबत काय करतो हे बघायची योजना मी आधीच केली होती. कारण मला तसं बघण्यामध्ये खूपच मजा वाटायची. त्याची बायकोसुद्धा खूपच दिसायला सुंदर होती. त्यामुळे तो पहिल्या रात्री तिच्यासोबत काय करेल हे बघायला मी उतावळीत झाले होते. अखेर तो दिवस जवळ आला. त्यांच्या दोघांच्याही लग्नानंतर त्यांची पहिलीच रात्र होती. मी जे पाहिले ते आजपर्यंत कधीच पाहिले नव्हतं. तर चला तुम्हाला सांगते त्या दोघांनी एकामेकासोबत कसं केलं. मित्रांनो नमस्कार, माझं नाव पौर्णिमा. मी एक कॉलेजला जाणारी मुलगी. घरामध्ये मी सगळ्यात लहान. तसं बघायला गेलं तर मला 2 भाऊ. एक भाऊ हा कामानिमित्त बाहेर असतो व घरामध्ये आईवडील, मोठा भाऊ आणि मी आम्ही चौघेच असतो. यंदाच्या वर्षी त्याचं लग्न ठरवलं. घरामध्ये खूपच आनंदाचं वातावरण होतं. मी सुद्धा खूपच आनंदी होते. त्याला कारण असं होतं की खूप दिवसानंतर कुठलं तरी लग्न मला एन्जॉय करायला मिळणार होतं व त्यात भर म्हणजे हे लग्न माझ्याच भावाचं होतं. तशी मी जरा जास्तच वाढलेली होते. कारण मी कॉलेजला असताना 7 ते 8 बॉयफ्रेंड मी बदलून बसले होते. मला त्या गोष्टी करण्यामध्ये खूपच मजा वाटायची व समोरून जर कोण करत असेल तर ते बघण्यात मला अजूनच मजा वाटायची. आता भावाची बायको घरात येणार म्हणजे भाऊ तिच्यासोबत काहीतरी करणारच व ते मला बघायला मिळणार. यामुळे मी जास्त एक्सायटेड झाली होती. आता झालं असं की लग्नाची तारीख हळूहळू जवळ येऊ लागली. पाहुण्यांनी घर भरू लागलं. मी तेव्हाही चोरून लपून कोणाला ना कोणाला तरी असं करताना बघायचेच. पण माझ्या मनामध्ये एकच कल्पना होती की आपला भाऊ एखाद्या नवीन मुलीसोबत हे पहिल्यांदा करेल. हे बघताना किती मजा येईल ना. याच विचाराने मी खूप आनंदी झाले होते. आता झालं असं की लग्न झालं. लग्नानंतर माझी वहिनी माझी खूपच चांगली मैत्रीण बनली व ते मला बनवणं गरजेचं होतं. कारण मला तिच्या सगळ्या गोष्टी काढून घ्यायच्या होत्या. आता अजूनही घरामध्ये काही पाहुणे होतेच. जोपर्यंत लग्नाच्या सर्व विधी पूर्ण होत नाहीत तोपर्यंत काही पाहुणे घरातून हलणार नाहीत ही गोष्ट मला चांगली माहीत होती. आता मी फक्त एकच वाट बघत होती. या दोघांना कधी रात्री विसावा मिळतो व दोघं एकत्रही एका खोलीत येऊन ते करतात व हे सर्व मी माझ्या डोळ्यांनी केव्हा बघते हेच विचार माझ्या डोक्यामध्ये फिरत होते. तर आता झालं असं की लग्न झाल्यानंतर भाऊ व वहिनी दोघेही फिरायला गेले. फिरायला गेल्यानंतर मलाही त्यांच्यासोबत घेऊन गेले. ही तर माझ्यासाठी आयती चालून आलेली संधीच होती. कारण ते दोघं फिरायला गेल्यानंतर नक्कीच तिथे काहीतरी करणार याची मला पूर्ण खात्री होती. मस्त देवदर्शन करून आल्यानंतर आम्ही एका हॉटेलवर रूम घेतली. तेव्हा आम्ही तिघंहीच एकाच रूममध्ये होतो. जेवण झालं व रात्रीची वेळ असताना आता सर्व झोपायला चाललो होतो. तेवढ्यात मला असं वाटलं की आज नक्कीच हे दोघं काहीतरी करणार. तेवढ्यात त्यांनी मी झोपले आहे हे समजून रूममध्ये लाईट बंद केली. अंधारात मला त्यांचा फक्त करण्याचा आवाज आला पण डोळ्यांनी काहीच दिसलं नाही. पण त्या करण्याचा आवाज आज माझ्यासाठी खूप काही होता. मी तो आवाज लक्ष देऊन ऐकत होते. त्यांचं एकमेकांसोबत बोलणं, हे कर ते कर, एकमेकाच्या श्वासाला श्वास भिडणं हे मला खूपच आनंद देऊन जात होतं. ते ऐकूनच मी सुद्धा हात चालवून माझं पाणी काढलंच. आता मी वाट बघत होते की हे सगळं मला समोरासमोर केव्हा बघायला भेटणार. सकाळ झाली. रात्र असल्यामुळे अंधार होता. सकाळ झाल्यावर रूममधली लाईट लावली. रूममधली लाईट लावली तर बघते तर काय, वहिनी दादावर झोपलेली होती. ती सुद्धा नागवी. मी पटकन लाईट बंद केली व पुन्हा तसंच झोपी गेली, झोपेचं नाटक करून. अचानक थोड्या वेळाने वहिनीला जाग आली.
तिने भरभर आपले कपडे घातले व ती पुन्हा रेडी झाली. आता मी दिवसभर फिरल्यानंतर पुन्हा घरी जायच्या मार्गावर निघालो. त्यानंतर आता वहिनी व मी चांगल्या मैत्रिणी झालो होतो. वहिनीच्या कलिंगडावर चांगला मोठा तिळ होता हे मला माहीत होतं. तेव्हा रात्री मी ते बघितलेलं होतं. आता घरी गेल्यानं गाडीत जाता जाता वहिनी मला म्हणाली, "काय गं पौर्णिमा, तुझ्या गालावर इतका मोठा तीळ कसा काय आहे?" तेव्हा वहिनीला मी म्हणाले, "वहिनी, ते लहानपणापासूनच आहे." तेव्हा वहिनी म्हणाली, "माझ्या तर कुठेच नाही बाबा तीळ." मी म्हणाले, "हो वहिनी, तुमच्या तर आहे की तिथे मोठा तीळ." असं म्हणताच वहिनी माझ्याकडे अवाक होऊन बघू लागली. मी पटकन गाडीच्या बाहेर बघून विषय बदलण्याचा प्रयत्न करू लागले, पण आता विषय निघालाच होता तर काय करणार. आता इकडचं तिकडचं बोलणं करून मी विषय टाळू लागले. वहिनीचं व आमचं घरी येईपर्यंत चांगलंच बोलणं झालं. आता मी वाट बघत होते हे दोघं घरी आल्यावर पुन्हा कधी करतात, कारण दादा ज्या रूममध्ये झोपायचा त्या रूमच्या खिडकीला चांगली मोठी फट होती. ते करत असताना मला ते सगळं स्पष्ट दिसणारच होतं. आता जरा 2-3 दिवस गेले. वहिनी माहेरनं जाऊन आली. इकडे दादाची नुसती तळमळ व्हायची हे मला स्पष्ट कळत होतं. वहिनी जाऊन आल्यानंतर वहिनीच्या व माझ्या तिकडून आल्यानंतर सर्व गप्पा पुन्हा रंगू लागल्या. मी आता वाट बघत होते कधी रात्र होते व माझा रोज तळमळणारा दादा वहिनीला कधी जवळ घेतो व तिच्यासोबत नक्की काय करतो हे बघण्याचा योगायोग मी फक्त वाटच बघत होते. नेहमीप्रमाणे ठरल्याप्रमाणे सगळ्यांचं जेवण झालं. सगळे झोपायला आपापल्या रूममध्ये गेले. आई बाबा त्यांच्या रूममध्ये, मी शक्यतो हॉलमध्ये झोपायचे. दादा त्याच्या रूममध्ये गेला. सगळे झोपलेत मला याचा अंदाज आल्यानंतर मी हळूच घराचा दरवाजा उघडून घराच्या मागच्या बाजूने गेले व दादाची खिडकी होती तिथून मी वाकून पाहू लागले. रूममध्ये लाईट लावलेली होती. वहिनी एक एक वस्त्र फेडत होती तर दादा मस्तपैकी तिच्याकडे बघतच बसला होता. पहिल्यांदा मी एका मुलीचं इतकं सुंदर रूप बघत होते. आता दादाने तिला जवळ ओढली. जवळ ओढल्यानंतर दोघांचाही कार्यक्रम जोरात रंगू लागला. मी जे डोळ्याने बघत होते ते आजपर्यंत कधीच पाहिलं नव्हतं. इतकं छान व सुंदर होतं. दादा व वहिनी एकमेकांमध्ये हरवून गेले होते. तेवढ्याच आमच्या घराच्या बाजूला राखण करणाऱ्या एका गुरख्याने जोरात शिट्टी वाजवली. मी घाबरले म्हणून पटकन पाय खाली गेल्यावर तिथे असलेल्या पत्र्याच्या डब्याला पाय लागला. आवाज झाला. दादा व वहिनी पटकन एकमेकापासून वेगळे झाले व दादा खिडकीजवळ येऊन पाहू लागला. मी पटकन घराचा दरवाजा उघडून घराचा दरवाजा लावून पुन्हा मी असलेल्या ठिकाणी झोपी गेली. काय करावं आता मला काहीच कळतच नव्हतं. कदाचित त्याला माझ्यावर संशय आला असावा, पण असं काहीच झालं नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्व काही पहिल्यासारखंच होतं. आता हळूहळू पुन्हा वहिनी दादा एकमेकांशी प्रेमाने वागू लागले. एक दिवस तर आई व बाबा हे कामासाठी बाहेर चालले होते व मलाही मैत्रिणीकडं जायचंच होतं. म्हणून मी सांगितलं की दादा, मी आजची रात्र मैत्रिणीकडे जाते, मला प्रोजेक्ट बनवायचा आहे. असं बोलून मी माझ्या शेजारी राहणाऱ्या मनीषाच्या घरी गेले. तशीही मनीषाच्या घरातले सगळे बाहेरच झोपतात, त्यामुळे कधीही उठून घरी जाणं रात्रीही मला सोपं झालं होतं. घरात कोण नसलं म्हटल्यावर वहिनी व दादा चांगलेच मोकळे प्रकारे सर्व काम करतील हे मला माहीत होतं. मी तिच्याकडे गेले. तिथेच रात्री प्रोजेक्ट केल्यानंतर तिथे झोपी गेले. जेव्हा मी जागी झाले तेव्हा मी घराच्या दिशेने चालू लागले. आता तर काय, मी हॉलच्या खिडकीतून डोकावून बघितलं तर घरातली लाईट चालू होती. इकडे वहिनीचा व दादाचा घराच्या हॉलमध्ये चांगला जोरात कार्यक्रम रंगात आला होता. ते इतके मग्न झाले होते की वहिनी पूर्ण पाण्याने भिजलेलीच होती व दादाही बेभान झालेला होता. असं मी पहिल्यांदा पाहितलं. कोणी आजूबाजूला बघत तर नाही आहे हे बघून मी माझासुद्धा हात चालवू लागले. इतका जोरात हात चालवला की माझ्या पाण्याने सुद्धा समोरची भिंत ओली झाली. तर मित्रांनो, तुम्हाला आपली ही कथा कशी वाटली हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. कथा आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व नवीन कथा पुन्हा ऐकायला तयार राहा. तर मित्रांनो, आपण भेटूया नक्कीच लवकर एका नवीन कथेमध्ये. मित्रांनो, तुम्ही तुमचा वेळेत वेळ देऊन आपली कथा ऐकता
त्यामुळे तुमच्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. तर भेटूया मित्रांनो आता आपण पुढच्या कथेमध्ये. धन्यवाद.